अनुस्वाराबद्दल शीर्षबिंदू द्यावा. ओके, जिथे ज्या शब्दामध्ये अनुस्वाराचा उच्चार हा स्पष्ट उच्चारल्या जाणार आहे तेथे शीर्षबिंदू द्यावा, म्हणजेच अनुस्वाराचं खरं स्वरूप द्यावं बिंदूच्या स्वरूपामध्ये. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल आता हे शब्द तुम्हीही प्रॅक्टिकली उच्चारून बघा, कारण हे उच्चारत असताना शीर्षबिंदूचा जो उच्चार आहे तो नाकामध्ये होत असतो प्लस तो तोंडामध्येही होत असतो. मग नाक आणि तोंडातून जो स्पष्ट उच्चार होणार आहे त्या बेसिसवर त्या अनुस्वाराचं स्वरूप म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की उच्चार करत असताना शीर्षबिंदू द्यायचा की त्यातील पंचम वर्ण द्यायचा. ओके, त्याच्यामुळे प्रॅक्टिकली उच्चार करून बघायचा. जसं की फॉर एक्झाम्पल चिंच, तंटा, निबंध, आंबा, भिंत, अलंकार, अंगण. मग तुम्ही उच्चार करून बघा. या चिनमध्ये काय आहे, आपण अनुस्वाराचा उच्चार करतोय, नाक आणि तोंड दोघांचाही उच्चार करतोय. तनमध्ये तंटा, तर यामध्येही काय होते, अनुस्वाराचा उच्चार होते, स्पष्ट उच्चार होते. निबंध, बंध, तर यामध्येही काय अनुस्वाराचा स्पष्ट उच्चार आहे. मग असं लक्षात ठेवा की ज्या शब्दांमध्ये ज्या अक्षरावर स्पष्ट उच्चार होत आहे अनुस्वाराचा, त्या स्पष्ट उच्चाराच्या बेसिसवर त्या अनुस्वाराचं स्वरूप हे बिंदूच्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे, त्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे. ओके, हा पहिला नियम झाला. ओके, आय होप तुम्हाला समजला असेल. आता दुसरा नियम बघूयात की अशा अनुस्वाराचा दुसरा नियम काय आहे. तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल पहिले आपण नियम वाचून घेऊया. ओके, तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच परसवर्ण म्हणून घ्यावा. ओके, हा नियम एकतर जशास तसा विचारला जातो योग्य अयोग्यमध्ये. ओके, त्याच्यामुळे हे जे शुद्धलेखनाचे नियम आहेत हे फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे उदाहरण हे त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, कारण हे विचारले जातात तुम्हाला शुद्ध शब्दामध्ये. शुद्ध जे शब्द असते त्या शब्दांमध्ये तुम्हाला शुद्ध शब्द कोणता आहे हे निवडावा लागतो. ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन दिले जातील. एकच शब्द आहे पण त्याचे 4 वेगवेगळे स्वरूप तिथे दिलेले असतात. मग जे योग्य शुद्ध लेखनाचं स्वरूप आहे तो असा शब्द तिथे निवडावा लागतो. ओके, म्हणून हे नियम फार महत्त्वाचे आहेत. तर हा नियम काय सांगतो मग की तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल. तत्सम शब्द कोणते आहेत, जे संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत. कसे, जसेच्या तसे ते असतात तत्सम शब्द. मग असे संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे आलेले आहेत त्या शब्दांमध्ये अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. तर अनुनासिकाबद्दल म्हणजे कोणतं, अनुस्वाराबद्दल. मग अशा अनुस्वाराबद्दल परसवर्ण घ्यायचा आहे. मग हा परसवर्ण काय आहे, तर लक्षात घ्या, हा परसवर्ण हा असतो की अनुस्वारानंतर येणारं जे अक्षर असतं, अनुस्वारानंतर या अशा अनुस्वारानंतर येणारं जे अक्षर असतं त्या अक्षराच्या गटातील जो म्हणजेच या अक्षराच्या गटातील जो पंचम वर्ण आहे त्या पंचम वर्णाची निवड करणं. कधी, अनुस्वाराच्या ठिकाणी. अशा अनुस्वाराच्या ठिकाणी अनुस्वाराच्या पुढे जे अक्षर आहे त्याच अक्षराच्या गटातील आपल्याला पंचम वर्ण निवडायचा आहे. आता हे पंचम वर्ण काय आहे, तर आपल्याला आपली मुळाक्षरे माहीत आहेत, त्यातील आपल्याला स्पर्शव्यंजने माहीत आहेत कोणती आहेत. तर मग ही स्पर्शव्यंजने कोणती आहेत त्याचा 25चा जो ग्रुप आहे तो लक्षात घ्या तुम्ही. जसं की क, च, ट, त, प. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर दिसत आहे. ओके, हां, तर असा हा क, च, ट, त, प असा स्पर्शव्यंजनाचा 25 अक्षरांचा ग्रुप आहे. मग हे पंचम वर्ण कोणते आहेत, तर लक्षात घ्या, हे जे शेवटचे आपण अनुनासिक म्हणून याला ओळखतो, अनुनासिक वर्ण. तर हे अनुनासिक वर्णच काय आहेत, पंचम वर्ण आहेत. पंचम वर्ण ह्याच्यासाठी की ते 5व्या स्थानी आहेत, ते 5व्या स्थानी आहेत. जसं की क पहिलं, ख दुसरं, ग तिसरं, घ चौथं आणि न, य, न, म हे
5व्या लाईनमध्ये 5व्या वर्गामध्ये येतात ते. मग लक्षात घ्या, अशा अनुस्वाराच्या ठिकाणी जर आपल्याला असा पंचम वर्ण निवडायचा आहे, त्याच्यासाठी अट आहे, आपण कोणत्याही अनुस्वाराच्या ठिकाणी कोणताही असा पंचम वर्ण निवडू शकत नाहीत. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला नियम सांगितला की ते म्हणतात की अशा अनुस्वाराच्या ठिकाणी अनुस्वाराच्या नंतर येणारा जो अक्षर आहे त्याच अक्षराच्या गटातील जो पंचम वर्ण आहे तो आपल्याला त्या अनुस्वाराच्या ठिकाणी लिहायचा आहे. आता हे नियम आपण उदाहरणामध्ये समजून घेऊया. ओके, लक्षात घ्या. प वर अनुस्वार आहे. नियम काय सांगतो आपल्याला? नियम म्हणतो की अनुस्वारानंतर येणारे जे अक्षर आहे त्याच्या वर्गातील अनुनासिकच काय आहे? परसवर्ण म्हणून घ्यायचा आहे आपल्याला. आता लक्षात घ्या, प वर अनुस्वार आहे. प नंतर येणारं अक्षर कोणतं आहे? क आहे. ओके, हा अनुस्वार आणि इथे काय आहे? क अक्षर आहे. हे क अक्षर. आता आपल्याला काय करायचं आहे की अनुस्वारानंतर येणारं जे अक्षर आहे आपल्याला त्याच्याच वर्गातील पंचम वर्ण घ्यायचा आहे. तर क वर्गाचा जो पंचम वर्ण आहे तो लक्षात घ्या. तर या ठिकाणी हा क वर्ग आहे. ओके, तर आपल्याला क वर्गातील पंचम वर्ण घ्यायचा आहे. कोणता आहे पंचम वर्ण? तर क वर्गातील पंचम वर्ण कोणता आहे? न. ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? या अनुस्वाराच्या ठिकाणी आपल्याला हा न घ्यायचा आहे. मग या अनुस्वाराचं अस्तित्व राहील का? तर नाही. का राहणार नाही? कारण आपण अनुस्वाराच्या ठिकाणी पंचम वर्ण घेतलेला आहे. ओके, पंकज, तर याचाही उच्चार काय होणार आहे? पंकज होणार आहे. पण हे शब्द कसे आहेत? हे तत्सम शब्द आहेत. म्हणजेच हे संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसे आलेले आहेत. अशा शब्दांमध्ये आपल्याला काय करायचं आहे? हा नियम बसवायचा आहे. हा नियम सांगतो की अशा अनुस्वाराच्या ठिकाणी काय येणार आहे? पंचम वर्ण येणार आहे. पण ते शब्द कोणते असणार आहेत? तत्सम शब्द असणार आहेत. ओके, तर कळालं या अनुस्वाराच्या ठिकाणी हे न कसं आलं ते. ओके, आता लक्षात घ्या, हे एक शब्द आहे पंचानन आणि या अनुस्वाराच्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं हा य घेतलेला आहे. पंचानन हे पण योग्य आहे आणि पंचानन हे पण योग्य आहे. फरक काय झाला? तर फरक झाला या अनुस्वाराच्या ठिकाणी आपण हा य घेतलेला आहे. ओके, मग लक्षात घ्या, या अनुस्वाराच्या ठिकाणी आपण हाच य का घेतलेला? तर तो आपल्याला नियम लक्षात राहिला पाहिजे. नियम कोणता आहे की अनुस्वाराच्या नंतर येणारे जे अक्षर आहे त्या अक्षराच्याच वर्गातील आपल्याला काय घ्यायचं आहे? परसवर्ण घ्यायचा आहे. म्हणजेच कोणता? पंचम वर्ण घ्यायचा आहे. मग अशा च वर्गातील लक्षात घ्या, अनुस्वारानंतर कोणता अक्षर आला आहे? च अक्षर आलेला आहे आणि च अक्षराचा जो गट आहे त्याचा पंचम वर्ण कोणता आहे? अनुनासिक कोणता आहे? तर त्याचा हा य अनुनासिक आहे. म्हणून या अनुस्वाराच्या ठिकाणी हा य इथे आलेला आहे. ओके, नेक्स्ट. आय होप तुम्हाला समजले यामध्ये. ओके, नेक्स्ट बघूया की शब्द आहे पंडित आणि हे पण काय आहे? पंडित. दोनही शब्द बरोबर आहेत शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून. पण हे शब्द कशा पद्धतीनं शुद्ध आहेत? तर लक्षात घ्या, पंडित हा यामधील जो अनुस्वार आहे हे सगळे शब्द कसे आहेत? तत्सम शब्द आहेत. संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसे आलेले आहेत. तर लक्षात घ्या, ह्या अनुस्वाराबद्दल आपल्याला हा न घेतलेला आहे जो की हा बाणाचा न आहे. मग या अनुस्वाराबद्दल हाच न का घेतला? तर नियम लक्षात घ्या की अनुस्वारानंतर येणारं अक्षर त्याच्याच वर्गातील आपल्याला पंचम वर्ण घ्यायचा आहे. अनुस्वारानंतर कोणता आहे? ड. तर लक्षात घ्या, ड कुठे आहे? इथे आहे. ड कोणाच्या वर्गातील आहे? ट च्या वर्गातील आहे. ट ठ ड ढ ण. मग लक्षात घ्या, अनुस्वारानंतर येणारं अक्षर आपल्याला त्याच्याच वर्गातील काय करायचं आहे? परसवर्ण अनुनासिक अक्षर घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी या अनुस्वाराबद्दल हा ण घेतलेला आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं. नेक्स्ट आहे अंतर्गत. तर या अंतर्गतमध्ये काय कन्सेप्ट आहे? या अनमध्ये जो अनुस्वार आहे त्या ठिकाणी हा न घेतलेला आहे जो की नळाचा न आहे. मग या नळाचा न या अनुस्वाराच्या ठिकाणी हे नळाचं नच का घेतलं? तर हा न बाणाचा न का घेतला नाही? तर बघा, लक्षात घ्या, तर आपण जो नियम आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. तो आय होप तुमच्या तो लक्षात राहील म्हणजे पुन्हा पुन्हा उच्चारल्याने. ओके, या अनुस्वारानंतर कोणता वर्ण आहे? त वर्ण आहे आणि आपल्याला
त वर्गाच्याच गटातील परसवर्ण घ्यायचा आहे, पंचम वर्ण. ओके, मग त गट कोणता आहे? त येथे आहे. त मधील पंचम वर्ण कोणता आहे? न आहे, जो की नळाचं न दर्शवितो. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, या अनुस्वाराबद्दल हे नळाचं न आलेलं आहे. अंतर्गत हेही बरोबर आहे, अंतर्गत हेही बरोबर आहे. पण परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं शुद्ध लेखनाचा शब्द विचारला जातो. जर तुम्हाला तत्सम शब्दच विचारले तर त्या ठिकाणी हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे, दोन्हीही बरोबर आहे. पण जर तत्सम म्हणजे संस्कृत शब्दच विचारले असतील तर तुम्हाला हे बरोबर घ्यावं लागेल. आणि जर मराठी शब्द जर विचारला तर मराठी शब्दामध्ये तुम्हाला हे अनुस्वाराचं स्वरूप असलेलं शब्द तिथे बरोबर असणार आहेत. मग शुद्ध लेखनाच्या स्वरूपामध्ये हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे नियम 1 मार्क द्यायला आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं आहे की कशा पद्धतीनं अनुस्वाराच्या ठिकाणी येणारा जो पंचमवर्ण आहे तो त्याच पद्धतीनं का निवडला, तर कारण अनुस्वारानंतर येणारं जे अक्षर असतं त्या अक्षराच्याच वर्गातील, त्या अक्षराच्याच गटातील जो पंचमवर्ण असतो तो पंचमवर्ण आपल्याला इथे त्या अनुस्वाराच्या ठिकाणी लिहायचा असतो. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते.